रुपये डजन लीव और इधर 350 350 जबरदस्त. हे बघा हे फुलदाणी आहेत असे छानवाले. जरा नवीन दिसतं यावर्षी मार्केटमध्ये आले. हे आपण गणपतीच्या मागे लावू शकता किंवा गणपतीच्या साईडनी पण आपण ठेवून. नमस्कार मित्रांनो, आता गणपतीची तयारी चालू झाली. आपले ट्रॅव्हलिंग ब्लॉग संपले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे बदलापूर CSTला गणपतीचं सामान आणण्यासाठी. तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि आता गणपतीला 1 महिना बाकी राहिल्यामुळे आपले जे ट्रॅव्हलिंग ब्लॉग होते ते बंद करून आता गणपती शॉपिंगसाठी जे मार्केट आहे मुंबई CST प्रॉफिट मार्केट वगैरे इकडे जाणार आहे. तिकडचे आता शूट मागच्या वर्षीसारखे ते शूट मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी पोचलो आहे बदलापूर स्टेशनला. आपल्या मागे बघू शकता. आता 12:30ची ट्रेन आहे. ती ट्रेन पकडून मी जाणार आहे CSTला. बाकीचा व्हिडिओ तिकडे गेल्यावर दाखवतो. आता आम्ही पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. हे बघा, आता आम्ही पोचलो आहे प्रॉफिट मार्केटमध्ये. CST स्टेशनला उतरून इकडे सरळ चालत आलं पुढे त्याचं प्रॉफिट मार्केट आणि इकडे आता आम्ही फिरतोय प्रॉफिट मार्केटमध्ये. ही नवीन फुलं दिसतात या साईडला आलेली. जवळून बघूया जरा. हे काहीच आहे भाई. 200 रुपये डजन. 200 रुपये डजन लीव और इधर 35. कैसा है भाई? 350. 350. 12 फीट रहेगा. 350ला 450. हे व्हाईट आणि हे मस्त वाटते ना. 600 हे नाही खालचं 600 रुपये 600 बोलो. 600 हे एंट्रन्सला ना. 600 तुम्हाला मॅडी घ्यायचं. 600 कैसा भाई? 350. जबरदस्त. हे बघा ही फुलं. हे जरा नवीन दिसतं यावर्षी मार्केटमध्ये आले. हे आपण गणपतीच्या मागे लावू शकता किंवा गणपतीच्या साईडनी पण आपण ठेवून. हे पण मस्त आहे. ती बारीक. हे बघ ती कलर. हे पण छान कलर आहे. नवीन पॅटर्न दिसतो यावर्षी आलेला. कसं आहे? 200 आहे. हे बघा हे पॅटर्न. हे बघा हे फुलदाणी आहेत असे छानवाले. इथं पंते आहे. ते बघा कंठे आहेत वेगवेगळ्या आणि ते कपडा आहे. हे बघा डिझाईन. संडेमुळं गर्दी बघा आज मार्केटमध्ये. अजून पूर्ण महिना बाकी तरी पण लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली. डेकोरेशन, लाईट शॉप. इथे हे नवीन आयटम दिसतात. हे बघा हे पण साईडने शोसाठी वापरू शकतो. हे झेंडूची तोरण वगैरे इथे. ही चार्जिंगची लाईट आहे. हे थर्माकॉल पण आहे. हे थर्माकॉल घेऊन आपण त्याला फुले लावून डिझाईन करू शकतो आपण नवीन. काहीच आहे 50 का एक आहे थर्माकॉल. त्याच्यावरती आपण फुलं लावून त्याचं डेकोरेशन करू शकतो. बघा कसं केलं आहे. गाडीवरती ठेवलं आहे जसं. बघा लाईट हाऊस आहे या साईडला. गर्दी संडेची. थर्माकॉलला आपण असे फुलं लावून डिझाईन करू शकतो असे हेवाली. किंवा हे थर्माकॉल घेऊन याला असे सेपरेट फुलं लावून असं करू शकतो. हे बघा ही फुलं डिझाईन झालेली आहे इथे.
लाईटीची लाईन पण आहे पूर्ण. बघा गर्दी बघा. लाईटचं शॉप आहे. हे बघा इकडे लाईट वगैरे आहे. त्या गाडीवरती ते थर्मोकॉलवरती लावून हे फुलांचे असे डेकोरेट केलेले आहेत. छोट्या छोट्या कुंड्या आहेत. नवीन पॅटर्न आहे. हे बघा डेकोरेशन एवढं मटेरियल आहे इकडे की काय घेऊ काय नाही असं कन्फ्युजन होत आहे. आता ते थर्मोकॉलचे असे घेऊन 50 वाले त्याला आपण असे फुल लावू शकतो असे वेगवेगळे. हे बघा प्रत्येक दुकानात गर्दी आणि इथे लाईट वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट. लाईटचं शॉप. लाईट असं डायरेक्ट असं घेऊन रेडीमेड आपण असं मंदिर तयार करू शकतो बघा. असं गणपती ठेवण्यासाठी डायरेक्ट रेडीमेड मंडप. हा एक पडदा छान वाटतो. सही वाटतंय ना. मला 6 बाय 4 पाहिजे. तेव्हा या सकाळीचं लूक आहे आता. आता मी आलो आहे मस्जिद बंदरच्या मार्केटमध्ये. त्याच्या मागे बघा दोन्ही साईडला होऊ शकता मोठे मोठे शॉप्स आहेत. कपड्याचे वगैरे मोठे असे. इकडे होलसेल रेटमध्ये तुम्हाला कपडे बिपडे पाहिजे असते तर मस्जिद स्टेशनच्या बाहेरच आहे. स्टेशनपासून जवळ आहे. बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला किती मोठे शॉप लागलेले आहेत. सर्व प्रकारचे छोटे मोठे सर्व ड्रेस इथे घेऊ शकता. हे बघा लाईटीचं शॉप आहे इथे. हे बघा लाईट. बघा दुकानात लाईटीच आहे. हे आहे मस्जिद स्टेशनच्या बाहेर. कितना दे रहा है भाई फाइनल? 500 कम करो जरा. यहाँ से कौन सा स्टेशन है कैसे जाने का स्ट्रेट? सी स्टेशनच्या बाहेर आहे. कपेट मार्केटची गर्दी बघा. आम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या आमच्या शॉपिंग करून झालेल्या आहेत आणि आता मी पुढे चाललो आहे. ते दुसरं मार्केट आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि पडदे बिडदे गणपतीचं जे डेकोरेशन सामान ते छान होतं ते घेतलेलं आहे. तुम्ही इकडे येऊ शकता. गणपतीसाठी कमी रेटमध्ये स्वस्तामध्ये आपल्याला चांगलं चांगलं सामान भेटतं इकडे. एकदा तरी येऊन व्हिजिट द्या आणि इथून मटेरियल घेऊन जा. लाईटीच्या वस्तू शोभेच्या वगैरे तुम्हाला सगळ्या भेटतं.